मला कायम असं वाटतं की जर तुम्हाला चवच नसेल त्या गोष्टीची, घेताच नसेल येत, तर मग तुम्ही खूपच ज्याला आपण म्हणू कमनशिबी. आणि इतकी मोठी जबाबदारी म्हणजे वसंतराव साकारायचे आहेत आणि त्याचबरोबर म्युझिक पण द्यायचं आहे, तर याचं ताण नाही आला कधी? हे काम बाकीच्यांचं आहे, तुझं काम त्या दोन तंबुऱ्यांच्या मध्ये बसून गाणं एवढंच आहे, हे सगळं सोड. आणि तेच पुलं तुझ्या आयुष्यामध्ये आले. हो. अशा वळणावरती करेक्ट एक गाईडलाईन देण्यासाठी मंगलतार बांधाओ नित उठ करो गाज गोंधळाओ रे माल. नमस्कार. लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव या संवाद मालिकेच्या दुसऱ्या पर्वामध्ये आज आपण भेटणार आहोत हरहुन्नरी गायक, संगीतकार, अभिनेता, आपल्या सगळ्यांचा लाडका राहुल देशपांडे याला. राहुल नमस्कार. पुनीत बालन ग्रुपनी हा एक सुंदर उपक्रम सुरू केला आहे 2023 सालच्या गणेशोत्सवापासनं. गणपतीशी अनुबंधित जे जे घटक आहेत, कलाकार आहेत, गायक आहेत, अगदी बँडवाल्यांपासून सनई चौघडावाल्यांपर्यंत, रस्त्यावरती रांगोळी काढणाऱ्यांपर्यंत अनेक घटकांची संवादाची ही मालिका आहे. वा वा. या मालिकेत तुझं खूप मनापासून स्वागत. खूप खूप धन्यवाद. घरामध्ये गाणं होतंच, डॉक्टर वसंतराव देशपांड्यांची एक मोठी परंपरा आहे हे सगळ्यांना माहिती आहे. तरीसुद्धा काही गोष्टींबद्दल कुतूहल असतं, उत्सुकता असते, तशी आम्हाला मित्रांना सुद्धा आहे आणि जनरल ऑडियन्सला सुद्धा कायम असतेच. तर पूर्ण वेळ गाणं करायचं हे एखादं प्रीप्लॅन करिअर असतं, तसं तुझं घडलंय का योगायोग येत गेले? नाही, मला पूर्ण वेळ गाणं करायचं होतं, मनामध्ये असं होतं माझ्या. पण जसं शाळेतनं मी कॉलेजमध्ये गेलो तसं CA फाउंडेशन केलं आणि मग फायनान्शियली इंडिपेंडेंट होऊया या दृष्टिकोनातनं, मध्यमवर्गीय कुटुंबातनं पण येतो, त्याच्यामुळे ह्या काही काही बॉक्स असतात त्याला चेक करायला. म्हणजे मी CA करीन आणि मग नोकरी करीन आणि साईड बाय साईड गाणं करीन. पण जसं फाउंडेशन पास झालो, आर्टिकलशिप करायला लागलो आणि तोच काळ असा होता जेव्हा सगळ्यात जास्ती रियाज मी करत होतो. मग त्या दोन्ही गोष्टी मला थोड्याशा अवघड होत होत्या बॅलन्स करायला. आणि मला भाई काकांचा तेव्हा पुलोत्सव झाला आणि त्यांच्याकडे भेटायला गेलो होतो, तेव्हा ते मला म्हणले, अरे तू कशाला हे सगळं CA कशाला करतोय, खटाटोप का करतोय? म्हणजे आपल्या घरापासून आपल्या स्टेशनपासून घरी येतोस तुला CA, ICWA, वकील, आर्किटेक्ट, इंजिनियर, डॉक्टर, तुला किती पाट्या दिसतात? मला चिक्कार दिसतात, तुला गवयाची पाटी दिसते का? हो. मला काय चेष्टा करताय? म्हणलं अरे तुला लावायचे, हे काम बाकीच्यांचं आहे, तुझं काम त्या दोन तंबुऱ्यांच्या मध्ये बसून गाणं एवढंच आहे, हे सगळं सोड. आणि मग मी माझ्या आईला, वडिलांना, आजीला माझ्या विचारलं की काय करू, हे का ते? एकच करतो म्हणजे. तर मग त्यांनी सांगितलं, अर्थात एक तर भाई काकांनी सांगितलं आणि यांची पण इच्छा होती, आजी म्हणली की तू गावस, त्यांची पुढे जाऊन गादी चालवावीस. म्हणून सोपं गेलं मला ते. वा, क्या बात आहे. मी प्रेक्षकांना या निमित्ताने सांगू इच्छितो की असा एखादा वडीलधारा हात ज्यांनी कधी परंपरेचा बडीवार केला नाही. पु ल देशपांड्यांच्या रूपामध्ये खरं तर वसंतरावांच्या आयुष्यात मित्र म्हणून ते वावरले. त्यांचे ब्रँड अँबॅसिडरच असतील अगदी. किंवा आपले बाबा आमटे पण म्हणायचे की पु ल देशपांडे, भीमसेन जोशी, वसंतराव हे आमचे ब्रँड अँबॅसिडर आहेत. आणि तेच पु ल तुझ्या आयुष्यामध्ये आले अशा वळणावरती करेक्ट एक गाईडलाईन देण्यासाठी. आणि मग तो पुढे प्रवास सुरू झाला, त्याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मी उषाताई चिपलकट्टींकडे शिकत होतो. पहिलं माझं प्राथमिक शिक्षण गंगाधर बुवांकडे झालं, पिंपळकरे बुवांकडे. पहिली 6 वर्ष त्यांच्याकडे शिकलो आणि त्यानंतर 8 वर्ष उषाताईंकडे शिकलो. मध्यंतरीच्या काळात माझं गाणं सुटलं होतं, मला विशेष आवड नव्हती. पण त्या काळामध्ये डॉक्टर मधुसूदन पटवर्धन म्हणजे विनायकरावांचे चिरंजीव, ते माझ्या बहिणीला गाणं शिकवायला यायचे. आणि ते घरी यायचे आणि ती दिफ्तीला विशेष शिकण्याची आवड नव्हतीच कधी. तर ती शिकत असताना मी वरती बसलेलो असायचो आणि कधी मी खालती येऊन बसलो
आणि दीप्ती कधी पळून गेली ते कळलंच नाही. त्याच्यामुळे त्यांच्याकडे काही एक 6-8 महिने मी शिकलो असेल. आणि मग मला कुमारांच्याच गाण्याचा ओढा होता, आवड होती. त्यामुळे मग मी उषाताईंकडे शिकलो 8 वर्ष आणि नंतर मुकुल काकांकडे शिकलो 8 वर्ष. वा 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 वा. राहुल, हा प्रवास सुरू होता आणि खूप वर्षापासून मी पण तुला बघतोय. अगदी डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णींच्या घरी अनेक संध्याकाळ आपण एकत्र घालवल्या आहेत. तर वेगवेगळ्या भाषांबद्दलची आवड आणि वेगवेगळ्या प्रकारचं संगीत गाण्याची आवड तेव्हापासूनच तुझ्याकडे बघितलेली. अगदी मी सांगू शकतो की बालगंधर्वला तुझ्याकडनं एक अकेला इस शहर में मी ऐकलेलं आहे उभं राहून माईकवरनं गाताना. तर हे सगळं चालू होतं. आता सुद्धा तू वेगवेगळ्या प्रकारची गाणी गातोस. एक वसंतरावांची परंपरा आहे आणि एक सुंदर घटना आहे. बऱ्याच वेळेला वसंतोत्सवामध्ये, स्वरसंकारच्या व्यासपीठावर किंवा तुझ्या इंडिपेंडंट मैफलीत तू सांगितली, पण या माध्यमातनं लाखो लोक जगभरातले हे बघतात. तर वसंतराव, तू लहान असताना एक लाकडी घोडा आणि किशोरीताईंच्या गाण्याचे संस्कार, हा संदर्भ आम्हाला ऐकायला आवडेल. मी 2-2.5 वर्षाचा होतो. मला काय कळणार त्या वयामध्ये. आमच्याकडे एक रेकॉर्ड प्लेअर होता, म्हणजे लॉंग प्ले म्हणतो ना आपण, ती तबकडी. तर माझ्या वडिलांना खूप आवड होती. शास्त्रीय संगीत त्यांना खूप आवडायचं आणि वेगवेगळ्या लोकांच्या रेकॉर्ड होत्या आमच्याकडे. किशोरीताईंची ती रेकॉर्ड होती, सैलाराची भूपची, ती लावलेली असायची. मी त्या घोड्यावरती बसून खेळत होतो आणि मला झोप लागली. आणि मला झोप लागली हे बघून माझ्या वडिलांनी ती रेकॉर्ड बंद केली की, मग मी रडायला लागलो. आणि म्हणलं सहेला लाव. असं 2-3 वेळा झाल्यानंतर तिथे माझे आजोबा बसले होते. ते माझ्या वडिलांना म्हणले, अरे ते रेकॉर्ड बंद करू नकोस, राहुलला झोप लागत नाही आहे, राहुलला किशोरीच्या त्या सच्च्या सुराची तंद्री लागते. हय हय. ते म्हणले आत्ता लिहून घे, पुढे जाऊन हा माझी गाणी चालू. या माथे वा वा. अशी ती. तुझ्या आठवणीमधले वसंतराव कसे आहेत? खूपच लहान असताना गेले. खूप लहान, म्हणजे 3.5-4 वर्षाचा होतो जेव्हा आजोबा गेले. तर मला काही ज्या आठवणी आहेत त्या अतिशय पुसट. म्हणजे मी कोपरकर दादा, म्हणजे विजय कोपरकर आमच्याकडे शिकायला यायचे आणि आजोबा माझे पेटीवरती शिकवायचे. तर मग पहिला दादा आल्यानंतर मी पेटी वाजवणार आणि मी काहीतरी गाणार. मग थोड्या वेळ ते सगळं चालायचं, ते मला आठवतं. आणि मग नंतर ते माझ्या आईला सांगायचे, अगं आता दादाला मी शिकवतो. ते दादा म्हणणं माझ्याकरता होतो, मी त्याला दादा म्हणतो. तेही त्याला दादाच म्हणायचे की अरे मी दादाला शिकवतो, तो याला घेऊन जा. आणि त्यांच्या खांद्यावरती बसल्याचं मला आठवतंय. मीच त्यांना म्हणायचो मी भांग पाडतो तुझा, अरे तुरे म्हणायचो, बाबा म्हणायचो मी. हो. आणि त्यांचा बनियन पण फाडल्याचं मला आठवतंय, घसरगुंडी म्हणून. सो असं अगदी उसट आठवणी आहेत माझ्या आजोबांच्या. नंतर गाणं करताना अनेक 10 किंवा 12 तासाचा रियाज केलेला आहे. तर तो रियाज गुरुकडनं शिकलेल्या गोष्टी पुन्हा घोटणे हा आहे का, मग त्याच्यात स्वतःच्या प्रतिभेने काही भर घालायची? तुझ्या लेखी रियाज म्हणजे काय नक्की? नाही, माझ्या लेखी एकतर स्वरांचा ज्याला रियाज आम्ही म्हणतो, ज्याला गळा खोलणं म्हणतात आमच्या शास्त्रीय संगीतामध्ये. तो खोलण्याकरताचा जो रियाज असतो तो गुरुच सांगतो तुम्हाला. आणि मला उषाताईंनी खूप छान पद्धतीने या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. सो मी तो रियाज करायचो सुरांचा आणि पलट्यांचाही काही रियाज करायचो मी तानन करता. आणि आजोबांनी काही जे या गोष्टी सगळ्या त्यांच्या शिष्यांना सांगितल्या होत्या, 2 सुरांचा रियाज वगैरे, तर काही मी करायचो. तर रियाज म्हणजे काय, 30 गोष्ट परत परत घोटणे, जोपर्यंत ती साहजिकरित्या स्वाभाविकरित्या तुमच्या गळ्यातनं येत नाही, जसे तुम्ही बोलता तसे. तर सुरुवातीला फार कंटाळा येतो त्याचा रियाजाचा. आणि तो एक काळ गेल्यानंतर त्याच्यातनं मजा यायला लागते, आनंद मिळायला लागतो. आणि मग तुम्ही त्या सुराच्या शोधामध्ये आत 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 जायला लागतं. आणि ते जितकं तुम्ही सूक्ष्म जाल तितकंच ते अजून खोल होत जातं. आणि मला वाटतं की तीच एक अवस्था असते ह्या रियाजाची, गळा खोलण्याची. आणि त्यानंतरचा जी अवस्था असते त्याच्यामध्ये चिंतन मुळे की एखादा राग आहे, बंदिश आहे, मग ती बंदिश त्या रागामध्ये मी कशी मांडायला पाहिजे, त्याचा एक रियाज आहे, ऐकण्याचा एक रियाज आहे. माझे आजोबा म्हणायचे उदंड आहे का. वा वा. त्यामुळे मी खूप
ऐकलं, ही रेकॉर्डिंग्स पण ऐकली. मला ज्या आवडायच्या गायक आणि गायिका त्यांचे खूप रेकॉर्डिंग्ज ऐकले. आणि साधारण एक आराखडा जेव्हा तुमचा तयार होतो, तो सुरुवातीचा काळ असा असतो की तुम्ही कोणाच्या तरी प्रभावाखाली असता आणि त्यांच्यासारखं तुम्हाला गायचं असतं. एक काळ असा येतो की ते निघून जातं आणि मग ती गोष्ट अव्याहत तुमच्या आतमध्ये 24 तास चालू व्हायला लागते, ज्याला मनन म्हणतात. की काही करायला लागत नाही. म्हणजे आत्ता जरी तुझ्याशी बोलत असेल तरी गाणं आतमध्ये चालू आहे. कळतं कसं, जेव्हा गायला बसतो मी तेव्हा काहीतरी वेगळं सुचतं. आणि ते सुचणं जे आहे ते जेव्हा रोजचं होतं, प्रत्येक क्षणाचं होतं, प्रत्येक श्वासाचं होतं, तेव्हा मला वाटतं की स्वतःचं गाणं कुठेतरी सुरू होतं. वा. आणि आता ती स्वतःची गायकी मांडण्याची अवस्था माझी आता आली असं व्हायला. तू आत्ता म्हणलास की सुरुवातीच्या काळात कोणाचा तरी प्रभाव असतो. हो. आणि तुम्हाला त्या माणसासारखं गावंसं वाटतं. तर असे दिग्गज कोण होते तुझ्या मनात? कुमारजी, फक्त कुमारजी. वसंतराव असे होते की ज्याला कोल्ह्याला द्राक्ष आंबट, तसे होते की मी कितीही प्रयत्न केला तरी तिथपर्यंत मी पोहोचू शकत नाही ह्या जन्मामध्ये. तरी हे मला खूप आधीच कळलं होतं. त्याच्यामुळे मी त्यांच्या भानगडीतच नाही. जे काही मला नंतर यायला लागलं ते अभ्यासाने, खूप ऐकून आणि एक स्वाभाविकरित्या मला वाटतं की त्यांच्या गळ्यातली फिरत असेल, त्यांच्या गळ्यातल्या काही मूल्य असतील, ते नैसर्गिकरित्या रक्तात आलेली आहे. त्यामुळे ते माझ्यातनं येतं. पण तो विचार मी आता माझा करून मांडतो. वा 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 वा, क्या बात आहे. मधल्या काळामध्ये अनेक प्रकल्प तू करत होता. जसं कुमारजींचा प्रभाव होता, हो, त्या खालून बाहेर जरी आलं तरी कुमार रागविलास सारखा प्रकल्प असेल तो खूपच तरुण वयामध्ये साकारलेला आम्ही बघितलंय. नाट्यसंगीताच्या मैफली होत्या, हो, संपूर्ण क्लासिकलच्या मैफली. आता अलीकडच्या काळामध्ये राहुल देशपांडे अँड कलेक्टिव्ह याच्यामध्ये अगदी मोगरा फुललापासून ये दिल तुंबिन काही लगता नाही पर्यंत. मला हा प्रश्न आहे, ही उत्सुकता आहे की परंपरा, शास्त्रीय हे सगळं ऐकत आलोय अनेकांकडनं. तर हे सगळे प्रकार गाताना, अगदी गझल पण मराठी गायलेल्या आहेस तू, आपल्या वैभवने लिहिलेल्या. तर हे गाताना मूळ शास्त्रीयची बैठक बिघडत नाही का? आता वादकांकडनं आम्ही खूप ऐकलं की तबलजी काय वेळेला सांगतो की मी जर ढोलकी घेतली तर हात बिघडतो. तसं तुमचं बिघडत नाही का बैठक शास्त्रीयची? जर तुमचा विचार अतिशय क्लिअर असेल ना, तर काही कारण नाही बिघडायचं. जर त्याचा एकाचा प्रभाव दुसऱ्यावर पडत असेल तर मग हा गोंधळ होतो. किंवा म्हणून काही लोक म्हणतात की तुम्ही नाट्यसंगीत गाऊ नका, कारण नाट्यसंगीतामध्ये रागाची शुद्धता तितकीशी पाळली जात नाही, कारण तिथे शब्द महत्त्वाचे असतात, तो प्रसंग महत्त्वाचा असतो कोणत्याही भावसंगीतामध्ये. त्यामुळे तीच जर सवय लागली तुम्हाला गायची, तर जर तुम्ही त्याच रागातली एखादी बंदिश गात असाल, म्हणजे फॉर एक्झाम्पल, जन सारे मजला म्हणतील की, जन सारे मजला म्हणतील की, दारिद्र्याने बहुतची छळिले, दारिद्र्याने बहुतची छळिले, धन मज जवळी काही न उरले, म्हणून जन सारे मजला. हा साधारण ज्याला आपण भाग्यश्री म्हणू, पण ह्याच्यामध्ये भाग्यश्री मी गात नाही. असे गेलं तरी मी नाट्यगीत घालतो. होय, मी जनसारे मधला गातो. पण हेच गोंधलावरी मालनिया बेगी हरवा, करहू सिंगरवा लागो गरवा, हस हस पिया कोवना हो गावो, मंगल थार बांधावो, नित उठ करू गाज गोंधलावरी मालनी. तर हा पण भाग्यश्री आहे. ह्याच्यामध्ये तशा पद्धतीने मी लावणार नाही सो. तर हे विचार जोपर्यंत तुमचे अतिशय क्लिअर असतात, आता हा तरी क्लासिकलचा विषय झाला, पण आता एखादं अतिशय हळूवार आहे असं गाणं असेल, ये दिल तुम बिन सारखं किंवा मोगरा फुलला,
गाण्याला काय म्हणायचं आहे, त्याच्या व्हॅल्यूज काय आहेत, ह्या एकदा तुमच्या मनामध्ये क्लिअर झाल्या, बसल्या की मग खूप सोपं होऊन जातं सर. शास्त्रीय संगीताचा स्पेसिफिक रियाज आहे. हो, गुरुकडनं शिकून मग स्वतः भर घालून, मगाशी जसं तू म्हणलास तसं सुगम संगीत गाणाऱ्यांमध्ये वाक्प्रचार आहे किंवा गाणं मी बसवलंय, तर तुझ्या लेखी ती प्रोसेस काय असते? गाणं बसवणं म्हणजे काय रे, मला मी बी ह्या डिसिप्लिनमध्ये येतो ना, त्याच्यामुळे गाणं बसवणं म्हणजे कुणीतरी एखाद्याने गायलेलं गाणं तसंच्या तसं गाणं, ह्याच्यात काय मजा आहे? ते गाणं जेव्हा तुमचं करून तुम्ही गाता, जरी ते त्या संगीतकाराने केलं असेल, पण ही काय म्हणतात त्याला, हा माझा विचार आहे, तसं जरी मी गायला तरी तो माझा होतो. आणि त्याच्यात काही थोडंसं मला सुचलं तर ती जर बंदिशीसारखं माझ्या डोळ्यासमोर येत असेल, या हेतूनच मी जेव्हा ही गाणी गायला लागलो, लताबाईंची असतील, आशाताईंची असतील, तेव्हा इतकं शिकायला मिळालं मला या लॉकडाऊन. होय, की पूर्णपणे ज्याला आपण वस्तुपाठ म्हणतो, कसं अप्रोच करायला पाहिजे, डायनॅमिक्स कसे पाहिजेत, शब्दोच्चार कसे पाहिजेत, अर्थ कसा काढायला पाहिजे, इतक्या छोट्या छोट्या गोष्टी त्या गाणं माझ्या समोर आल्यानंतर, हे मला गायचं आहे म्हणल्यानंतर अपसूक व्हायला लागल्या. आणि तुम्हाला एकदा एखाद्या गोष्टीचा मागोवा तुम्ही घ्यायला लागलात ना, तो जितका तुम्ही खोलापर्यंत त्याच्या जाल, तितकं ते तुम्हाला अजून काहीतरी वेगळं दाखवतं. मला वाटतं की हे जी लोक गाणं बसवतात, त्यांच्या मागे जर ही खोली असेल, साधनं असेल, तर त्या गाभ्यापर्यंत जाऊ शकतात. नाहीतर वरती 2 आणि 3 फुटामध्ये जर तुम्ही पोहणार असाल, तसं आहे हे गाणं. करेक्ट. दीदींचं गाणं गाताना तुझा अप्रोच कसा आहे? तुझं स्वतःचं करून तू गाताना, म्हणजे आता समजा, नाही, कसं आहे की दीदी म्हणजे मला बरेच वेळा असं वाटतं, सिम्पल सांगतो तुला, की सुंदर ते ध्यान हे वेटेवारी जे दीदीने गायलेलं आहे, तर मी हे आपल्या सगळ्या जे गाणं बसवतात यांच्याकडनं खूप वेळा ऐकलंय आहे की अरे ती म्हणजे वादक पण येतात याच्यामध्ये. कारण ती जर माहिती, मला काय असं वाटतं की जर तुम्हाला चवच नसेल त्या गोष्टीची, घेताच नसेल येत, तर मग तुम्ही खूपच, ज्याला आपण म्हणू, कमनशिबी. कारण हे जेव्हा मी ऐकतो की सुंदर ते ध्यान, आता ही दीदींची उपल्याची जागा ही आहे म्हणून मी जर तिथूनच सुरू केलं, तर हा विचार का नाही आपल्या डोक्यामध्ये येत? हा माझ्या डोक्यामध्ये जेव्हा विचार आला की अरे त्याच जागी मी जर उठलो तर तो परिणाम मला साधता येत नाही का? जगण्याची आपली एक लय असते, प्रत्येकाची जगण्याची, चालण्याची, वावरण्याची एक लय असते. तुमच्या अनुभवातनं येणारी ती एक परिपक्व जेव्हा लय तयार होते आतमध्ये, ती त्या गाण्यामध्ये येते. ती त्या मात्रेची लय नसते, बरोबर, ती तुमची अंगभूत लय असते. मी जर ह्याच्याऐवजी दुसरीकडे उठलो तर तो परिणाम जर साधणार असेल, तर तो पॉइंट धरून काय उपयोग आहे? हा झाला लयचा मुद्दा. पुढे तर काय म्हणत त्याला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, याच्यात काही अर्थच नाही ना, मी खून करतो त्या गाण्याचा. मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू, कळी असे आला, मोगरा फुलला. वा, इतकं अलगद ते जर म्हणणं आहे त्या संगीतकारांनी विचार केलेला, तर मग याला जर मला अजून काहीतरी सुचत असेल ब्युटिफाय करायला, तर का नाही करायचं? करू शकतो आणि मी करतो. मूळ सौंदर्य शाबूत ठेवून. कारण मला असं वाटतं त्याच्यामध्ये जर काहीतरी गिरवायचं असेल तर त्यांनी ती गोष्ट अजून सुंदर दिसणार आहे का तुझ्यापुरती, माझ्यापुरती? माझं जर उत्तर मनापासून हो असेल आणि कधीतरी नाही दिसत, सो वॉट, प्रयत्न तर केला, तो प्रामाणिक आहे. आपण पडलो तर आपण रडत बसत नाही, आपण परत उठतो, आपण परत चालायला लागतो, आयुष्य थांबत नाही. तसं एखादी गोष्ट नाही जमली, सो वॉट. आणि मला असं वाटतं की माझ्या आजोबांकडनं मला काय मिळालं, तर मला हे मिळालं की कधीही
तुमचा जो प्रामाणिक आत्ता येणारा एक विचार असेल त्याला मी कधी थांबवला नाही. मग तो शास्त्रीय संगीतात असेल, तो जगण्यात असेल, किंवा तो सुगम संगीतात असेल. वा वा वा. तुझ्या करिअरमध्ये पण वेगवेगळे टप्पे आहेत. रंगभूमीवरती अभिनय करणं हे सुद्धा आहे. मला वाटतं कट्यारपासूनच सुरू झालं ते. मग दामल्यांबरोबर चक्क संशय कल्लोळ, आनंद भाटे सारख्या एका गुणी मित्राला बरोबर घेऊन सौभद्र केलंस. या मागची तुझी काय भूमिका होती? विशेषत्वाने सौभद्र, संशय कल्लोळ याची निर्मितीच मला वाटतं तू सगळ्या नाटकांची, कट्यार काळजात घुसली, मानापमान, संशय कल्लोळ आणि सौभद्र अशी 4 नाटकं मी प्रोड्यूस केली. आणि कारण मला जेव्हा कट्यार करायचं सुचलं तेव्हा माझ्याकरता प्रोड्यूस करणार कोणी नव्हतं. म्हणलं आपणच करू, काय त्याच्यामध्ये प्रयत्न करू आपण. आणि प्रयत्न केले. सुबोधला विचारलं, मला काही कशातलाच अनुभव नसल्यामुळे त्याचं काम मग कुठेतरी बघितलं, मला खूप आवडलं. मी पहिलं तुला सांगतो, प्रशांतला आठवणार नाही, प्रशांतना विचारलं होतं मी. हो, डिरेक्ट कराल का म्हणून? नाही, बाके बिहारी कराल. अरे मला एक खूप चांगला डोळा आहे कास्टिंगचा. आणि तेव्हा त्यांचं बहुरूपी नावाचं नाटक येणार. हो हो हो. तर ते म्हणले मला खूप आवडलं. म्हणलं तुम्हाला गाणं उत्तम कळतं, उत्तम अभिनय येतो, हा रोल मला तुम्ही करावा. पण ते जमलं नाही. पण नंतर संशय कल्लोळमध्ये त्यांनीच मला विचारलं, तर 100 वर्ष होत आहेत, आपण करायचं का? मला इतकी मजा आली तुला सांगतो. मी 100 नाही 99 प्रयोग केले आम्ही, 100वा झाला नाही. प्रत्येक प्रयोग मी विंगेत उभा राहून त्यांचं पूर्ण मी अभिनय बघायचो, वावर सगळा पूर्ण. आणि जे त्यांची हातोटी आहे, हातखंडा आहे, मास्टरी आहे, आणि परत एकदा नैसर्गिकता, अतिशय सोपं आणि नैसर्गिक होतं त्यांच्याकडनं. नाही, आणि मानापमान मला सगळ्यात म्युझिकली चॅलेंजिंग नाटक माझ्यासाठी. इतकी चांगली गाणी कोणत्याच नाटकात नाही, म्हणून मी ते केलं. की हे नाटक मी निवडलं कशासाठी, की भामिनी असेल किंवा धैर्यधर असेल, एकाच एक वरचढ पद आहेत सगळी. की प्रेमसेवा शरण, नाही प्रेमसेवा शरण असेल, पण मी असं म्हणतोय की नयने लाजवेत झाल्यानंतर मला मदन भासे असेल, किंवा युवती मना झाल्यानंतर, नाही युवती मनानंतर मला मदन भासे, आणि या नवनवला नयनोत्सवा आणि नयने लाजवे, अशी इतकी सुंदर पदं एकामागे एक येत जातात की माझ्यासाठी म्युझिकली सगळ्यात चॅलेंजिंग कोणचं नाटक असेल तर ते मानापमान. आणि सौभद्र जेव्हा करायचं ठरवलं तेव्हा निपुणच करत होता ते. मी त्याला म्हटलं प्रत्येक खेपेला मी कृष्ण करणार होतो, कारण मला असं खूप वाटायचं की प्रत्येक शास्त्रीय संगीतकारांनी, गायकाने किंवा गायिकेने एकदा नाटक केलं पाहिजे. कारण माझे आजोबा म्हणायचे देर आर 3 dimensions टू म्युझिक. एक तर आहे सूर, दुसरे आहे लय आणि ताल, आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे अभिनय. तो अभिनय मिसिंग काय होतं की प्रत्येक खेपेला शास्त्रीय संगीतामध्ये कसं आहे की सूर पुढे जातात आणि त्याच्या मागे मागे शब्द, पण अर्थ आहे ना त्या शब्द. होय होय. नाही तर मग तराणा म्हणावा, गत म्हणावी. पण जर असेल तर तो एक्सप्लोर होत जर झाला तरच वसंतराव जे होतात. तर त्यांची जेव्हा तुम्ही ठुमरी बघता आजोबांची, असं वाटतं की ते तुम्हाला समजवून सांगतात, ते पूर्ण ती ठुमरी होऊन जातात त्यांच्या त्या अभिनयामुळे. तर मला असं वाटलं की म्हणून मी आनंदला विचारलं, नाहीच म्हणला तो. नाही रे बाबा, मी म्हणलं अरे नाट्यगीतं गातोस तो एवढी सुंदर, करून तर बघ. मग पहिल्यांदा तर त्यांनी मला नाही म्हणून सांगितलं. मग नंतर त्याचाच फोन आला, मला जरा काही प्रश्न आहेत. मग मी निपुणला घेऊन गेलो, तो घरी आला, निपुणला बोलवलं मी. मग त्याचे जे काही प्रश्न होते निपुण म्हणलं सगळी मी तुझी उत्तर देतो, तुझे जे काही डाऊट्स असतील ते मी क्लिअर करतो. आणि तो इतका सिन्सिअरली उभा राहिला की त्याचंही मी प्रत्येक नाटक, मी नारदाचं काम करायचं, माझं एक 20-25 मिनिटात संपायचं. आणि अप्रतिम त्याची पदं व्हायची आणि इतकी रंगायची ती. त्याच्यामुळे मला संगीत नाटक केलं ह्याच्याकरता परत येतो की आजच्या पिढीला संगीत नाटक चांगल्या अवस्थेमध्ये कळावं, किंवा नाट्यगीत आपण ऐकतो का, याच्या मागे हे नाट्यगीत म्हणजे काय. मला नाटक केल्यानंतर मला अर्थ कळायला लागले. प्रेमसेवा शरण किंवा रवी मी असेल, देहाता शरणागता, अतिशय क्लिष्ट पद,
तर ही सगळी पदं जेव्हा मी नाटकात उभा राहिलो तेव्हा मला याचा अर्थ कळायला लागला. आणि मला असं वाटत होतं की ज्या काळातलं मी नाटक पाहिलं, माझे वडील आजोबांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक नाटक आणि गाणं असं करायचं आहे. तर मी खूप नाटकं, जी काही संगीत नाटकं पाहिली, लिटरली अर्धा पाऊण तास मी बसून झोपायचो की मी घरी जायचो. ही जर भामिनी अशी एवढी बटबटी मेकअप करून आलेली आणि असा अभिनय करत असेल तर ते बरोबर नाही दिसायचं. कारण धैर्यधराचं एवढं पोट, त्याला साधी तलवारही उचलता येत नाही. हे कसं पटेल कसं, आत्ताच्या मुलाला कसं आवडेल. म्हणून निपुण तेव्हा विशित होता. म्हणलं तू संगीत नाटक करशील का? तो म्हणला हो. म्हणलं तुझ्या दृष्टिकोनातनं मला बघायचं हे नाटक. आणि म्हणून पात्रयोजना पण अशी असायला पाहिजे की ती वाटायला पाहिजेत. संशय कलमध्ये अश्विन शेठ असेल, रेवती असेल. रेवती जर अशी आली समोर आणि कशी तरी गायला लागली आणि ते मुवमेंट्स आणि सगळं कोरिओग्राफ्ट असेल. आताचा अभिनय बदललाय. मला असं वाटतं की 100 वर्षापूर्वीचं गाणं आज नाही आहे, तसं 100 वर्षापूर्वीचा अभिनय आज नाही आहे. सगळं ओघवतं आहे. एव्हरीथिंग इज इव्हॉल्विंग. यू हॅव टू इव्हॉल्व विथ टाइम्स. बालगंधर्व तेव्हा प्रेझेंटमध्ये जगले आणि प्रेझेंटमध्ये त्यांनी सगळे जे काही नवीन प्रयोग केले असतील, आज जर आपण तसंच गायचं आणि तसंच अभिनय करायचा प्रयत्न करत असू तर त्यांना पण असं वाटेल अरे बाळांनो असं नका. हा आजचा काळ वेगळा आहे. त्यामुळे तसा मी प्रयत्न केला. आता मी हे म्हणलं होतं की मला जेव्हा कंटाळा येईल तेव्हा मी बंद करीन. मला कंटाळा 450 प्रयोग करून. कारण त्याच्यात मी अर्थार्जन बघितलं नाही. मी फक्त आणि फक्त ते पोचवण्याकरता केलं. आणि त्याच्यानंतर कट्यार करत दुसरी फिल्म आली आणि इतकं ते सगळं जनमानसात ज्याला आपण रूढ होणं म्हणून, छोटी छोटी मुलं येऊन गायला लागली. म्हणलं झालं आता लोकांना कळलंय आता. मी बंद केलं. कट्यार ज्या दिवशी रिलीज झाली त्या एका महिन्यामध्ये मी नाटक बंद केलं. 2013. म्हणजे कट्यारचाही प्रवास बघ ना. 14 डिसेंबर 1967 ते 2013. म्हणजे मध्ये अनेकांनी केलं नाटक पण. आणि सुबोध आणि तुम्ही सगळ्यांनी फिल्म म्हणजे क्या बात आहे, अप्रतिम. वा वा वा. रंगभूमीचा एक भाग झाला. आणखीन एक भाग आहे वसंतोत्सवाकडे मी शेवटी येईन. कारण तो काळजातला कप्पा आहे. आय नो. आपण चित्रपटाकडे मी वसंतराव. आता उगाच असं काही मी विचारणार नाही की मग असं का करावं असं वाटलं. ऑफकोर्स वाटणारच, आजोबा म्हणून सुद्धा. आणि फक्त आजोबा नाही तर एक असा माणूस की जो कळलाच नाही किंवा काळाच्या पुढचं आधी गाणारा, जसं पुलंनी त्यांच्या लेखांमध्ये म्हणलेलं आहे की आता जे रूढ झालेले प्रकार आहेत ते आमचे वसंतराव फार पूर्वीच गात होते. तर या वेगवेगळ्या अँगलनी ती फिल्म प्रोड्यूस करावीशी वाटली. पण स्वतः वसंतराव का करावेसे वाटले? नाही, जेव्हा वसंतराव करायची ही फिल्म करायची, जेव्हा स्क्रीन प्ले ऐकला निपुणचा, स्टोरी ऐकली, तेव्हा निपुणला मी म्हणलो होतो तुला कोण चांगला अभिनेता आपण ह्याच्यासाठी घ्यायचा. तर निपुणचं म्हणणं होतं राहुलला तर तोच कर. तर त्यामुळे मी त्यांची भूमिका केली. आणि तो एक 7-8 वर्षाचा जो काही प्रवास होता, आमचे शेखर गोखले असतील, निरंजन असेल किर्लोस्कर किंवा देसाई असतील, या सगळ्यांनी फक्त हे कार्य आहे म्हणूनच त्यांनी मदत केली की प्रोड्युसर म्हणून कुणी आलं नाही. आणि सगळेच मला वाटतं की असं भारलेलं वातावरण मी दुसऱ्या कोणत्याही सेटवर पाहिलेलं नाही आहे. 24 तास वसंतरावांची गाणी चालू असायची सेटवरती. कोणाचाही भांडण सोडा, गैरसमज पण झाले नाहीत सेटवरती. सो ही एनर्जी तुम्ही कॅरी करा. आणि सगळ्यांना ते खूप चांगलं करायचं होतं, जे मला वाटतं की शेवटी अचीव झालं. वा वा. अभिनय हा एक भाग आणि इतकी मोठी जबाबदारी म्हणजे वसंतराव साकारायचे आणि त्याचबरोबर म्युझिक पण द्यायचं आहे. तर याचं ताण नाही आला कधी? मला म्युझिक असं डेडिकेटेड मी कधी म्युझिक दिलेलं नव्हतं. पण असं झालं की खूप वेगवेगळे संगीत दिग्दर्शक आम्ही हुडकायचा प्रयत्न केला. काही चांगले मिळालेही. पण असं होतं की वसंतरावांची गायकी माहिती असणारा कोणतरी पाहिजे. कारण असंच कोणतं तरी याच्यातलं गाणं नाही आहे किंवा शब्द आहेत आणि गाणं कारण त्याच्यामध्ये तो एसेन्स पाहिजे. तर मला निपुण म्हणला तू 2 गाणी करून बघ. मी 2 गाणी करून बघितली, जे सगळ्यांना आवडली. निपुणला बेसिकली आवडली, महत्त्वाचं, आणि प्रोड्युसर. मग मी ज्याला म्हणतो मला इतकं सुचायला लागलं, मी एकेका गाण्याच्या 5-5, 7-7 चाली गेल्या. आणि म्हणलं तसं हे कार्य वैभवला सांगितलं
की अरे तू हे गाणं, तू दुसऱ्या दिवशी गाणं लिहून दे. तर वैभवच्याकडनं असं कधी एकदा तर तुझा फोन आला होता गंगटोक वरून. हो. आणि तेव्हा मी वैभवच ट्रॅव्हल करत होतो सूर नवा त्यास नवासाठी. अच्छा. तो फटाफट त्यांनी गाणी लिहून दिली आणि ती झाली की मी लगेच त्याला पाठवायचं, हे बाई हे कसं वाटतं, हे कसं वाटतं. तर मला शेवटी त्यांनी ते तेरे दरसे ती गझल लिहिली होती. मला म्हणलं राहुल मी आता तुला वेगळे शब्द पाठवतो खेळायला, हे बास, याच्याशी खेळ बास. मी 7 चाली गेल्या त्या बापरे. आणि कधी कधी मला ज्या आठवतात त्या मी कार्यक्रमात गाऊन दाखवते, हे कशी वाटते, ही कशी वाटते, ही कशी वाटते. सो नंतर एक काय म्हणतात त्याला, लावणीच्या 2 चाली गेल्या. शेवटचं जे गाणं आहे कैवल्य गान, त्याच्या 2 चाली गेल्या होत्या. ते जे विठ्ठला दर्शन देऊन जा ते गाणं येतं, त्याच्या 7-8 चाली गेल्या होत्या. सो मला सुचत होतं आणि मला वाटतं की ते होणार होतं म्हणून झालं. मी केलं असं मी अजिबात ते होऊन गेलं असं मला. अप्रतिम. रसिक प्रेक्षकांना आवर्जून एक गोष्ट सांगतो, आपल्या आजोबांची परंपरा पडद्यावर मांडताना राहुलनी वसंतराव तर साकारलेच अतिशय बहारदार, संगीत पण खूप सुंदर दिलं. आता त्यांनीच वेगवेगळ्या गाण्यांचा उल्लेख केला आणि मला असं वाटतं या प्रामाणिक प्रयत्नांचं फळ म्हणून राहुलला मी वसंतराव या चित्रपटातल्या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. खूप अभिनंदन. आता मी शेवटच्या टप्प्याकडे येतो, म्हणजे शेवटून शेवटचा आपण गणेशोत्सव घेऊ. वसंतोत्सव म्हणजे खूप तसं तुझ्या खूप तरुणपणी किंवा ॲज अ ऑर्गनायझर या पॉईंट ऑफ व्ह्यूने बऱ्याच अर्ली स्टेजला एक मोठं व्यासपीठ उभं केलं. त्याची मागची काय प्रेरणा होती? मला असं काय वाटायचं, पुण्यामध्ये राहून एकच मोठा संगीताचा उत्सव इतकी वर्ष चालत आलेला आहे, जे आमची पंढरीच आहे सगळ्यांची. मला असं वाटत होतं की आजोबांच्या नावाने अशा पद्धतीचं काहीतरी व्हायला पाहिजे जे दिमागदार पाहिजे आणि त्यांच्या म्युझिकल कॅरेक्टरला न्याय देईल असं काहीतरी पाहिजे. म्हणजे त्यांनी कधीच कोणताही संगीताचा प्रकार, तू मगाशी म्हणला असतं सर, प्रत्येक प्रकारावरती निरातिशय प्रेम केलं मनापासून आणि कोणताही प्रकार छोटा मोठा गौण मानला नाही. तर मला असं वाटतं इट शुड बी अ सेलिब्रेशन ऑफ म्युझिक, की फक्त शास्त्रीय संगीत असेल किंवा असं न करता जे काही मला ऐकायला आवडतं, प्रेक्षणीय असेल, श्रवणी असेल, ते मला पुणेकरांना ऐकवायचं. आणि त्याच्यात ह्या वसंत उत्सवचा जन्म झाला आणि सुरुवातीचा सगळ्यात महत्त्वाचा जो उभं करण्याचा काळ होता, त्या काळामध्ये मला नाना पाटेकरांनी, वडीलच आहेत माझे ते दुसरे, त्यांनी लिटरली त्यांचे वडील असल्यासारखं ती जबाबदारी स्वीकारली आणि अजूनही मला गाईड करतात ते. आणि त्यांनी खूप मनापासून ते प्रत्येक कलाकाराशी बोलणं असेल, स्पॉन्सरशी बोलणं असेल, सेट डिझाईन तेव्हा नितीन देसाई करायचे, त्यांच्या त्या फॅक्टरी ह्याच्यावरती जाऊन, सेटवरती जाऊन मला कसं हवं ते सगळं त्यांनी डिझाईन करून त्यांना दिलं होतं. हो. सो होत गेलं ते. आणि नंतर मला म्हणली इथे मला व्यक्तिपूजा नको आहे म्हणून त्यांनी त्यांचं अंग काढून घेतलं. पण मला म्हणले कधी तुला लागलं तर मी आहे. पण मला असं खूप म्हणजे गणपती बाप्पाचे आशीर्वाद आहेत, आजोबांचे आशीर्वाद आहेत की आज 17-18 वर्ष झाली. आता पुण्यात तर होतोच तो मोठा, पण आता मुंबई असेच बाकीच्या ठिकाणी पण होतो. असे 30 वेगवेगळे वसंतोत्सव होतात. परदेशी पण 2-3 वर्ष होतात. ऑस्ट्रेलियामध्ये, UK मध्ये, दुबईमध्ये आता होतोय, सिंगापूरमध्ये होतो. सो आता छान त्याचं एक स्वरूप निर्माण झालेलं. वा 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 वा, क्या बात आहे. गणेशोत्सवाचं आणि आमचं नातं कसं आहे, तर काही गाणी सारखी वाजायला लागले की आम्हाला कळतं गणपती आलेत. म्हणजे चतुर्थीच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये दिदींचं गजानना श्री गणराय आहे, गणराज रंगी आहे. तसं आजोबांची 2 गाणी आहेत. प्रथम तुला वंदितो आणि दुसरं गाणं अष्टविनायक मधलं. तर तुझं आणि गणेशोत्सवाचं काय नातं आहे? मला आठवतंय लहानपणापासून जेव्हा मी गायला लागलो, थोडासा जसे कार्यक्रम करायला लागलो, मी अगदी लहान होतो, 13-14 वर्षाचा असेल, 12-13. तर गणेशोत्सवामध्ये सगळ्यात पहिले कार्यक्रम मला यायला लागले. आणि खूप गायलो मी. म्हणजे मला एक तर गणेशोत्सव आठवतोय की मी महाराष्ट्रात नव्हतोच,
UP आणि MP सगळे आपली मराठी लोक, मग लखनौ असेल, कानपूर असेल, ग्वाल्हेर असेल, इंदोर असेल, झांसी होतं, इंदोरला तर गेलोच मी, पण तो जो एक स्पेसिफिक हे होता रतलाम होतं, अशा सगळ्या ठिकाणी मी अलाहाबाद होतो गायलो आणि फक्त मराठी लोक होती, छोटेखानी सगळं ते होतं. पण खऱ्या अर्थाने ज्याला आपण आदिदैवत म्हणतो की कोणचंही कार्य त्याच्याशिवाय सुरू होत नाही आणि संपत नाही. त्यामुळे माझं पर्सनल जर तू विचारलंस तर प्रत्येक गोष्ट माझी त्याच्याच गजाननाच्या आळवणीनेच सुरू होते आणि त्याच्या आठवणीनेच सुरू होते आणि रोज मी ते पाळतो. वा 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 वा, क्या बात आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टची मूर्ती प्रतिकृती ठेवली, भाऊसाहेबांनी घडवलेली. तुला माहिती असेल, आपण पुनीतजींनी ऑनलाईन फेस्टिवल ऑर्गनाईज केलं होतं तेव्हा आपण एकत्र होतो. इको फ्रेंडली गणपती आहे, त्यावेळेला बनवलेला 1892ला. तर या ट्रस्टचं तुझं पुनीत बालन यांचं काय नातं आहे ते आम्हाला ऐकायला आवडेल. माझं ह्या ट्रस्टचं नातं पुनीतमुळे आहे आणि खऱ्या अर्थाने ज्याला तुमच्या फ्रिक्वेन्सी जुळलं म्हणतो ना, की तसा पुनीत आहे की कुठेही मागे पुढे नाही बघणार. एकदा मित्र म्हणलं की मित्रासारखा खंबीरपणे पाठीमागे उभा राहणार आणि तशाच पद्धतीने तो दरवर्षी उभा राहतो. त्यामुळे ते नातं खूप वेगळं आहे. मला असं सांगता येत नाही की माझं आणि पुनीतचं नातं कसं आहे, पण इट्स मोर दॅन फ्रेंडशिप. आय अंडरस्टँडिंग. आणि त्याच्यामुळे मी भाऊ रंगारी च्या दर्शनाला यायला लागलो. लहानपणी मी यायचो, पण तेव्हा कुठेतरी असं लांबनं दर्शन व्हायचं. पण पहिल्यांदा जेव्हा मी या वाड्यात आलो आणि ते सगळं मला दाखवलं, मी बघितलं, मला ते चाट पडलो की त्या काळात असा फ्रीडम फायटर ज्याला म्हणून आपण, किती जीवावर उदार होऊन हे सगळं केलं आणि तरीही अशा पद्धतीचं सामाजिक काम जे इतकी वर्ष अवघ्या चालत राहिलेलं आहे, याचं कारण ती पुण्याई होती आणि त्याच्यामध्ये खूप एक सत्व होतं, खरेपणा होता, सच्चेपणा होता. आणि मला म्हणून वाटतं की अशी जी कामं असतात त्याच्याकरता मला वाटतं गजाननच पाठीमागे उभा राहतो आणि ते चालू राहतं, कारण ते प्रामाणिकपणे चालत आलेलं असतं आणि त्याच्यामध्ये तो काय म्हणतात त्याला, ते सत्य असतं. सो आनंद आहे सगळा. वा वा, क्या बात आहे. वा, या संवादाची सांगता अर्थातच तुझ्या आवडत्या गाण्याने, गणपती बाप्पाच्या किंवा कैवल्य गान किंवा दोन्ही गायलास तरी आम्हाला चांगलंच आहे. मी सांगता करतो, नंतर मी काही बोलणार नाही. राहुलचं गाणं ऐकूनच आपण थांबणार आहोत. एखाद्या कलावंताचं जोपासलेला छंद, त्या छंदाचं रूपांतर ध्यासात आणि पु ल देशपांड्यांसारख्या एका माणसाने योग्य वळणावर मार्गदर्शन केल्यानंतर व्यवसायामध्ये. मी तर म्हणेन की या मंडळींनी व्यवसाय केला नाही, वसंतरावांनी गाणं हे पेशा म्हणूनच जगले. तीच परंपरा आमचं मित्र पुढं नेतोय. राहुल, तुला खूप शुभेच्छा. या बहारदार संवाद आणि गप्पांची सांगता तुझ्या गाण्याने पण करू. तू सुख करता, तू दुःख हरता, तू सुख करता, तू दुःख हरता, तूच करता आणि करविता. मोरया मोरया मंगलमूर्ती, मोरया 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 मंगलमूर्ती, मोरया.